तर मुलांनो, आपलं जे 7वं प्रकरण होतं चलन, ते आपण अभ्यासलेलं आहे. आता मुलांनो, आपण त्याचा थोडक्यात सराव घेणार आहोत आणि आपण जे चलन हे प्रकरण अभ्यासलेलं आहे ते आपल्याला कितपत समजलेलं आहे ते आपल्याला कळेल सराव, खेळ, परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे घेऊन. तर बघा मुलांनो, आपण सराव घेणार आहोत आणि या सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्या प्रश्नांची उत्तरे जे आहे ते आपल्याला द्यायचे आहेत. तर नक्कीच आपण जे प्रकरण आहे 7वं चलन हे अभ्यासलेलं आहे आणि ते तुम्हाला समजलेलं आहेच. त्यानुसार तुम्ही काय करणार आहात, तर प्रत्येक प्रश्नांची योग्य उत्तरे देणार आहात. तर पहा मुलांनो, आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो आपला पहिला प्रश्न आहे की x वाढला की y ही वाढतो, म्हणजेच x आणि y यांच्यामध्ये डॅश आहे. बघा, पुन्हा एकदा प्रश्न जो आहे तो आपल्याला नीट समजून घ्यायचा आहे की x वाढला की y ही वाढतो, म्हणजेच x आणि y यांच्यामध्ये डॅश आहे. बघा, व्यस्त चलन आहे की समचलन आहे. x वाढला की काय होतं, y हे वाढतो, म्हणजेच x आणि y यांच्यामध्ये डॅश आहे. मग x आणि y यांच्यामध्ये बघा, व्यस्त चलन आहे की समचलन आहे, सांगा पाहू मुलांना. आपले जे योग्य उत्तर आहे ते काय येणार आहे, अगदी बरोबर, ते येणार आहे समचलन. आणि पहा, आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत आणि आपला पुढचा प्रश्न असा आहे की x/y बरोबर k या चलनाच्या समीकरणात k हा चलनाचा डॅश आहे. तर तो त्या चलनाचा काय आहे, तो स्थिरांक आहे की शून्याङ्क आहे. बघा, जेव्हा आपण स्पष्टीकरण करत होतो तेव्हा आपण प्रत्येक उदाहरण हे सॉल्व करताना k हा काय आहे हे आपण समजून सांगत होतो. तर सांगा पाहू मुलांना, k हा काय आहे. बघा, x/y बरोबर k या चलनाच्या समीकरणात k हा चलनाचा काय येणार आहे, तो स्थिरांक येणार आहे की शून्याङ्क येणार आहे. अगदी बरोबर, काय येणार आहे, तर k जो आहे तो या समीकरणामध्ये स्थिरांक आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे, तर स्थिरांक हे आपलं योग्य उत्तर आहे. पुन्हा आपण प्रश्न आणि उत्तर दोघेही वाचणार आहोत. बघा, x/y बरोबर k या चलनाच्या समीकरणात k हा चलनाचा काय आहे, तर k हा चलनाचा स्थिरांक आहे. अगदी बरोबर तुम्ही उत्तर दिलेले आहेत दोघेही प्रश्नांचा. आता आपला जो तिसरा प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. तर बघा मुलांना, आपला जो तिसरा प्रश्न आहे तो आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी समप्रमाणात असते, हे विधान डॅश असे लिहितात. आता बघा, हे जे विधान आहे ते आपण कसे लिहू शकतो. बघा, a त्रिकोण r वर्ग की a चौकोन r वर्ग. बघा, आपल्याला इथे सांगितलेलं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी समप्रमाणात असते. त्याच्या त्रिज्येच्या वर्गाशी कसे असते, समप्रमाणात असते. मग विधान डॅश असे लिहितात. तर हे जे विधान आहे ते आपण कसे लिहिणार आहोत गणिती भाषेमध्ये. बघा, a त्रिकोण r वर्ग लिहिणार आहोत की a चौकोन r वर्ग लिहिणार आहोत, कुठलं लिहिणार आहोत. अगदी बरोबर, हे जे आहे अशा प्रकारे गणितीय भाषेमध्ये आपण हे जे विधान आहे ते अशा प्रकारे आपण मांडणार आहोत. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. तर पहा, जो आपला चौथा प्रश्न आहे मुलांना तो आहे दोन संख्यापैकी एक संख्या वाढली की दुसरी संख्या त्याच प्रमाणात कमी होते, तेव्हा त्या दोन संख्या डॅश प्रमाणात असतात. आता इथे ऑप्शन दिलेला आहे सम आणि व्यस्त. पुन्हा बघा, आपल्याला याचं जे उत्तर आहे कन्फ्युजन करणार आहे. पुन्हा एकदा वाचूया त्यासाठी. बघा, दोन संख्यापैकी एक संख्या वाढली की दुसरी त्याच प्रमाणात काय होते, कमी होते, तेव्हा त्या दोन संख्या डॅश प्रमाणात असतात. बघा, दोन संख्यापैकी एक संख्या वाढली की दुसरी संख्या त्याच प्रमाणात काय होते, तर तेव्हा त्या दोन संख्या डॅश प्रमाणात असतात. तर त्या समप्रमाणात असतात की व्यस्त प्रमाणात असतात, सांगा पाहू. अगदी बरोबर, त्या असतात व्यस्त प्रमाणात. आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा जो प्रश्न आहे मुलांना
तो आहे 5वा प्रश्न आणि तो 5वा प्रश्न आपण इथे अभ्यासणार आहोत. बघा, व्यस्त प्रमाणात एक संख्या दुप्पट झाली. व्यस्त प्रमाणात एक संख्या दुप्पट झाली की डॅश दुसरी जी संख्या आहे ती डॅश होते. आणि आपल्याला ऑप्शन 2 दिलेले आहे. पहिलं जो ऑप्शन आहे आपलं ते निमपट आहे आणि जे दुसरं ऑप्शन आहे ते आहे दुप्पट. बघा, व्यस्त प्रमाणात एक संख्या दुप्पट झाली की दुसरी डॅश होते. मग ती कशी होते पहा, निमपट होते की दुप्पट होते? अगदी बरोबर. कशी होते तर निमपट होते. पुन्हा एकदा बघणार आहोत. बघा, व्यस्त प्रमाणात एक संख्या दुप्पट झाली. एक संख्या कशी झाली? व्यस्त प्रमाणात दुप्पट झाली की दुसरी संख्या कशी होते? ती त्याच्या निमपट होते. आणि आपण जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील इथे आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, x गुणिले y बरोबर k. काय आहे? x गुणिले y बरोबर k हे डॅश चलनाचे समीकरण आहे. x बरोबर y बरोबर k हे कशाचे समीकरण आहे ते आपण ऑप्शनद्वारे पाहणार आहोत. x गुणिले y बरोबर k. x गुणिले y बरोबर k हे कशाचे समीकरण आहे? ते व्यस्त आहे समीकरण की समसमीकरण आहे? बघा मुलांनो, x गुणिले y बरोबर k हे डॅश चलनाचे समीकरण आहे. कशाचे आहे? बघा, व्यस्त आहे की सम आहे? अगदी बरोबर. कसे आहे तर ते व्यस्त समीकरण आहे. पहा मुलांनो, x गुणिले y बरोबर k हे डॅश चलनाचे समीकरण आहे. म्हणजे कशाचे आहे तर व्यस्त चलनाचे समीकरण आहे. कुठले? तर x गुणिले y हे k हे व्यस्त चलनाचे समीकरण आहे. तुम्ही अगदी योग्य राईट आन्सर दिलेला आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. तर पाहूया मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा काय आहे. मोटारमध्ये भरलेले पेट्रोल व तिने कापलेले अंतर समचलनात असतात. पहा, आपल्याला प्रश्न जो आहे तो आधी नीट समजून घ्यायचा आहे. तो बघा काय आहे. मोटारमध्ये भरलेले पेट्रोल व तिने कापलेले अंतर समचलनात असतात. आणि ऑप्शन देखील आपल्याला 2 दिलेले आहेत. पहिला जो ऑप्शन आहे चूक आणि दुसरा आहे बरोबर. पहा, मोटारमध्ये भरलेले पेट्रोल व तिने कापलेले अंतर समचलनात असतात. हे जे विधान केलेलं आहे ते बरोबर आहे की चूक आहे? सांगा पाहू. अगदी बरोबर. कसं आहे तर मोटारमध्ये भरलेले पेट्रोल व तिने कापलेले अंतर समचलनात असतात. हे जे विधान आहे ते बरोबर आहे. तुम्ही अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत. बघा, आपला पुढचा प्रश्न आहे x बरोबर ky. x बरोबर ky हे डॅश चलनाचे समीकरण आहे. कुठले? x बरोबर ky हे कशाचे समीकरण आहे असा आपल्याला प्रश्न विचारला जाईल. x बरोबर ky हे व्यस्त समीकरण आहे की x बरोबर ky हे समीकरण आहे? तर सांगा पहा मुलांना, आपल्याला जे 2 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी x बरोबर ky हे जे समीकरण आहे ते व्यस्त आहे की सम आहे? अगदी बरोबर. ते कुठलं आहे तर सम आहे. आणि बघा, तुम्ही जे उत्तर दिलेलं आहे ते देखील अगदी बरोबर आलेलं आहे. बघा, x बरोबर ky हे डॅश म्हणजेच समचलनाचे काय आहे? समीकरण आहे. आपलं जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. बघा, मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ व्यस्त चलनात असतात. बघा, चूक की बरोबर? काय सांगितलेलं आहे पहा. मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ व्यस्त चलनात असतात. चूक की बरोबर? जो मजुरांचा वेळ आहे आणि त्यांना काम करण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो व्यस्तमध्ये असतो की तो व्यस्तमध्ये आहे? हे जे विधान आहे ते चूक आहे की बरोबर आहे? अगदी बरोबर. कसं आहे तर आपलं हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे. काय विधान आहे बघा. मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ व्यस्त चलनात असतो. कशा चलनात असतो तर व्यस्त चलनात असतो. हे विधान जे आपल्याला दिलेलं आहे ते अगदी आपलं कसं आलेलं आहे? राईट आलेलं आहे.
जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. बघा, वह्यांची संख्या व त्यांची किंमत, वह्यांची संख्या व त्यांची किंमत डॅश येतात. वह्यांची संख्या व त्यांची किंमत डॅश येतात म्हणजेच काय, त्या समप्रमाणात येतात की दुपटीत येतात. काय सांगितलंय बघा, वह्यांची संख्या व त्यांची किंमत ही समप्रमाणात येते की दुपटीत असतात. सांगा पाहू. अगदी बरोबर, त्या काय असतात तर समप्रमाणात असतात. पहा मुलांनो, वह्यांची संख्या व त्यांची किंमत ह्या समप्रमाणात असतात. तर पहा मुलांनो, आपलं जे 7वं प्रकरण आहे चलन, याचा सराव जो आहे तो आपण इथे घेतलेला होता आणि या सरावामध्ये तुम्ही सगळ्यांनीच खूप चांगल्या प्रश्नांची उत्तरे दिलेले आहेत आणि ते सगळे जे आन्सर्स आहेत, सगळे उत्तरे जे आहेत ते अगदी बरोबर आलेले आहेत. तर बघा, अशा प्रकारे आपला जो सराव आहे चलनाचा तो पूर्ण झालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही काय केलेलं आहे तर प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तर इथे आपण पाहू शकतो की आपण जे 7वं प्रकरण आहे चलन, यामध्ये आपण काय केलेलं आहे तर चलनाचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचा खूप छान सगळ्यांनी खूप छान योगदान दिलेलं आहे. सहभाग जो आहे तुमच्या सगळ्यांचा खूप चांगल्या प्रकारे होता. सगळ्यांनीच खूप छान पद्धतीने इथे उत्तरे दिलेले आहेत आणि अशा प्रकारे आपण 7वा जो आपला पाठ आहे चलन, हा याचा जो सराव आहे तो आपण परिपूर्ण केलेला आहे. तर बघा मुलांनो, आता आपण इथे काय करणार आहोत तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला हे जे प्रकरण आहे कुटपट समजलेलं आहे ते देखील आपण काय करणार आहोत बघणार आहोत. बघा, इथे आता काय आलेले आहेत तर 5 प्रकारचे खेळ आलेले आहेत आणि या खेळांपैकी आपल्याला एक खेळ काय करायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे आणि तो खेळ आपल्याला इथे खेळायचा आहे आणि आपल्याला तो खेळ खेळून विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती द्यायची आहेत. तर सांगा पाहू मुलांनो, हे जे तुम्हाला इथे 5 खेळ दिसत आहे यापैकी तुम्ही कुठला खेळ खेळणार आहात? बघा, ठीक आहे, आज आपण काय करणार आहोत तर क्रिकेट हा खेळ इथे आपण खेळणार आहोत. तर पहा मुलांनो, जर तुम्ही राईट आन्सर दिलं, योग्य आन्सर दिलं तरच काय होणार आहे तरच हा जो मुलगा आहे तो 6 मारणार आहे आणि जर रॉंग आन्सर दिलं तर तुम्ही आउट होणार आहात. म्हणून विचारपूर्वक तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर बघा, पहिला जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे, सफरचंदाची किंमत अल्फा सफरचंदाची संख्या जर किंमत x बरोबर 4 आणि संख्या y बरोबर 32 तर श बरोबर 12 असताना y ची किंमत किती आहे ते आपल्याला इथे सांगायचे आहे आणि आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा, पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला जो संख्या दिलेली आहे ती संख्या आहे 60 आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये आपल्याला जी संख्या दिलेली आहे ती आहे 96 आणि तिसऱ्या जो संख्या दिलेली आहे ती आहे 84 आणि शेवटच्या रकान्यामध्ये दिलेली आहे 108. तर सांगा पहा मुलांनो, आपले योग्य जे उत्तर आहे ते काय असणार आहे? बघा, पुन्हा एकदा आपण प्रश्न रीड करूया आणि तुम्ही मग विचारलेल्या प्रश्नांची मला उत्तरे द्यायची आहेत. बघा, सफरचंदाची किंमत अल्फा सफरचंदाची संख्या जर किंमत x बरोबर 4 आणि y बरोबर 32 तर श बरोबर 12 असताना y बरोबर किती आहे? आपण ऑप्शन देखील इथे बघितलेले आहे, 60, 96, 84 की 108. सांगा पाहू मुलांनो, योग्य आन्सर काय आहे? अगदी बरोबर, योग्य आन्सर आहे 96 म्हणजे 96 आणि त्याचा कलर कुठला आहे तर ग्रीन आहे. म्हणून आपण ग्रीन बॉलवरती काय करणार आहोत तर टिक करणार आहोत आणि आपले उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. आपण पुढचा प्रश्न इथे अभ्यासणार आहोत. बघा, सम किंवा व्यस्त चलनातील समीकरण लिहिताना डॅश हे ग्रीक अक्षर वापरतात. तर पहा मुलांनो, जेव्हा स्पष्टीकरण आपण घेत होतो तेव्हा आपण कुठला ग्रीक शब्द आहे हे आपण तिथे स्पष्टीकरणामध्ये बघितलं होतं. मग बघा, कुठला ग्रीक शब्द आहे ह्या 4 पैकी सांगा पाहू मुलांनो योग्य. सांगा पाहू मुलांनो, ह्या 4 ऑप्शनपैकी योग्य ग्रीक शब्द कुठला आहे? अगदी बरोबर, हा आहे योग्य ग्रीक शब्द. आणि आता जो तिसरा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. बघा, x आणि y यांच्यामध्ये डॅश आहे, x समप्रमाणात y दाखवतात. तर हे व्यस्तचलन आहे, गुणाकार आहे, समचलन आहे की स्थिर पद आहे?
बघा आपलं जे एक्झाम्पल आहे त्यावरूनच आपल्याला काय कळणार आहे, योग्य उत्तर कळणार आहे. बघा x आणि y यांच्यामध्ये डॅश आहे, हे x समप्रमाणात y असं काय आहे दाखवलेलं आहे. मग याचं योग्य उत्तर काय आहे, आणि ऑप्शन सुद्धा आपल्याला दिलेले आहे 4. बघा व्यस्तचलन, गुणाकार, समचलन की स्थिर पद, काय योग्य ऑप्शन आहे? अगदी बरोबर, समचलन हे आपले योग्य ऑप्शन आहे. म्हणून आपण ब्लू बॉलवरती क्लिक केलेलं आहे. उत्तर देखील आपलं बरोबर आलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांना, तो बघा काय दिलेला आहे की शेंगदाण्याची जी किंमत आहे ती त्याच्या वजनाच्या समप्रमाणात असते. मग आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा बरोबर आहे, हे जे विधान आहे ते चूक आहे, काही सांगता येत नाही की कोणतेच नाही. मग आपलं योग्य ऑप्शन काय आहे मुलांना? अगदी बरोबर, योग्य ऑप्शन आहे आपलं बरोबर. काय आहे? शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या काय असते, समप्रमाणात असते. जे पुढचा आपला प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत. एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर तास असताना काही अंतर जाताना 8 तास लागतात. हेच अंतर 7 तासात कापायचे असेल तर कारचा सरासरी वेग जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे? बघा कमी करायचा आहे तोच ठेवायचा आहे की स्थिर ठेवायचा आहे की मग वाढवावा लागणार आहे? सांगा पाहू मुलांनो. ह्या 4 ऑप्शनपैकी आपले जे योग्य आन्सर आहे ते काय असणार आहे? अगदी बरोबर, आपल्याला कारचा वेग जो आहे तो वाढवावा लागणार आहे. बघा एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर तास असताना काही अंतर जाण्यासाठी 8 तास लागतात. तर हे जर 7 तास कापायचे असेल तर कारचा वेग सरासरी आपल्याला काय करावा लागेल? वाढवावा लागेल. योग्य ऑप्शन आहे आपलं येलो कलरमध्ये दिलेला आहे, वाढवावा. म्हणजेच आपल्याला ह्या बॉलवरती काय करावं लागणार आहे? टिक करावी लागणार आहे. आपला आन्सर देखील योग्य आलेला आहे, राईट आलेलं आहे. जो पुढचा प्रश्न आहे आपला तो आपण घेणार आहोत. बघा द्रव्याचा दाब हा त्या द्रव्याचा खोलीशी डॅश असतो. द्रव्याचा दाब हा त्या खोलीशी कसा असतो हे आपल्याला सांगायचं आहे. 4 ऑप्शनमध्ये आपल्याला योग्य ऑप्शन देखील दिलेला आहे. बघा निमपट असतो, व्यस्त प्रमाणात असतो, स्थिर प्रमाणात असतो की समप्रमाणात असतो? पहा मुलांनो, द्रव्याचा दाब हा त्या द्रव्याच्या खोलीशी डॅश असतो. कसा असतो सांगा पाहू? अगदी बरोबर, समप्रमाणात असतो. आणि आपलं जे पुढचं क्वेश्चन आहे तो असा आहे की वह्यांची संख्या व त्यांची किंमत डॅश येतात. वह्यांची संख्या व त्यांची जी किंमत आहे ती कशी येते? तर ती समप्रमाणात येते, स्थिर प्रमाणात येते, दुपटीत येते की व्यस्त प्रमाणात येते? मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, ती समप्रमाणात येते. बघा वह्यांची संख्या व त्यांची किंमत ही समप्रमाणामध्ये येते. म्हणून आपलं ऑप्शन आहे समप्रमाणात. हे आपले योग्य ऑप्शन आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना तो देखील आपण अभ्यासणार आहोत. बघा x भागिले y बरोबर k या चलन समीकरणात ज हा चलनाचा डॅश आहे. काय आहे पहा? व्यस्त, स्थिरांक, गुणक की शून्यपद? बघा जेव्हा आपण एक स्पष्टीकरण देत होतो तेव्हा आपण पाहिलेलं आहे की k हा काय आहे? k हा स्थिरांक आहे. म्हणून आपलं योग्य ऑप्शन काय आहे? तर स्थिरांक हे आपले योग्य ऑप्शन आहे. बघा तुम्ही अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण इथे घेणार आहोत. बघा काळ, काम, वेग यांच्याशी संबंधित उदाहरणे डॅश असतात. बघा समचलनाची, चलनरहित, व्यस्त चलनाची की स्थिरांकाची? काय ऑप्शन दिलेले आहे? काळ, काम, वेग यांच्याशी संबंधित डॅश असतात. समचलनाची, चलनरहित, व्यस्त चलनाची की स्थिरांकाची? काय आहे मुलांना? अगदी बरोबर, व्यस्त चलनाची ही काय आहेत? तर संबंधित उदाहरणे आहेत. म्हणून व्यस्त चलन जे आहे ते आपले योग्य ऑप्शन आलेलं आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण अभ्यासणार आहोत. समचलनात 2 पैकी एक संख्या वाढली तर दुसरी त्याच प्रमाणात काय होते? तर त्याच प्रमाणात ती निम्मी होते, वाढते, कमी होते की शून्य होते?
आपलं योग्य ऑप्शन काय आहे मुलांना? अगदी बरोबर. ती काय होते की समचलनात दोनपैकी एक संख्या वाढली तर दुसरी त्याच प्रमाणात काय होते तर वाढते. म्हणून आपलं योग्य ऑप्शन आहे वाढते. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपलं जे 7वं प्रकरण आहे चलन हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे आणि खेळाद्वारे सुद्धा आपण हे प्रकरण जे आहे ते समजून घेतलेलं आहे. आता आपण त्यावर परीक्षा देखील घेणार आहोत आणि नक्कीच तुम्ही सगळेच ह्या परीक्षेला उत्सुक असणार आहात आणि सगळेच जण खूप चांगल्या पद्धतीने काय करणार आहात, विचारलेल्या प्रश्नांचे योग्य आन्सर देणार आहात. बघा, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की काळ, काम, वेग यांच्याशी संबंधित उदाहरणे डॅश असतात. बघा, समचलनाची, चलनरहित, व्यस्त चलनाची की स्थिरांकाची कसली आहेत? काम, काळ, वेग. अगदी बरोबर, ही आहे व्यस्त चलनाची. आणि आपला जो पुढील प्रश्न आहे तो बघा काय आहे की x आणि y यांच्यामध्ये डॅश आहे, हे x समप्रमाणात y असे दाखवतात. व्यस्त चलन, गुणाकार, समचलन की स्थिर पद? आपले योग्य आन्सर काय आहे तर समचलन. अगदी बरोबर, हे आपले काय आहे योग्य ऑप्शन आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे सफरचंदाची किंमत, अल्फा सफरचंदाची संख्या जर किंमत x बरोबर 4 आणि संख्या y बरोबर 32 तर श बरोबर 12 असताना y बरोबर किती? ऑप्शन आपल्याला आहे 60, 96, 84 की 108. योग्य ऑप्शन आपले काय आहे? अगदी बरोबर, 96 हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे की शेंगदाण्याची किंमत त्यांच्या वजनाच्या समप्रमाणात असते. मग ते बरोबर आहे, चूक आहे, काही सांगता येत नाही की कोणतेच नाही? मग आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, तर बरोबर हे आपलं योग्य ऑप्शन आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. हेच अंतर 7 तास कापायचे असेल तर कारची जी सरासरी वेग आहे तो कमी करायचा आहे, तोच ठेवायचा, स्थिर ठेवायचा की वाढवावा लागणार आहे? काय करावं लागणार आहे? अगदी बरोबर, कारचा स्पीड जो आहे तो वाढवावा लागणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे वह्यांची संख्या व त्यांची किंमत ही डॅश येतात. बघा, समप्रमाणात, स्थिर प्रमाणात, दुपटीत की व्यस्त प्रमाणात? कशी येते? अगदी बरोबर, समप्रमाणामध्ये येते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा, समचलनात दोनपैकी एक संख्या वाढली तर दुसरी त्याच प्रमाणात निम्मी होते, वाढते, कमी होते की शून्य होते? सांगा पाहू. अगदी बरोबर, वाढते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील असा आहे की सम किंवा व्यस्त चलनातील समीकरण लिहिताना डॅश हे ग्रीक अक्षर वापरतात. कुठलं ग्रीक अक्षर आहे पहा? अगदी बरोबर, 4 पैकी पहिलं जे आहे ते ग्रीक अक्षर वापरतात. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो बघा काय आहे की द्रव्याचा दाब हा त्या द्रव्याच्या खोलीशी डॅश असतो. बघा, निंपट असतो, व्यस्त प्रमाणात असतो, स्थिर प्रमाणात असतो की सम प्रमाणात असतो? सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, कसा असतो तर सम प्रमाणात असतो. आणि आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो आहे x भागिले y बरोबर k या चलन समीकरणात ज हा चलनाचा काय आहे? तो व्यस्त आहे, स्थिरांक आहे, गुणक आहे की शून्य पद आहे? काय आहे मुलांनो? अगदी बरोबर, k हा समीकरणाचा काय आहे तर स्थिरांक आहे. म्हणून आपलं स्थिरांक हे ऑप्शन अगदी बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण जे चलन प्रकरण आहे 7वं ते अभ्यासलेलं आहे, सराव घेतलेला आहे, खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे अभ्यासलेलं आहे आणि त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे. आता काही प्रश्न उत्तरे जे आहे ते देखील आपण काय करणार आहोत तर इथे समजून घेणार आहोत. मग पहा, आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो आहे समचलन म्हणजे काय? तर समचलन म्हणजेच जेव्हा दोन संख्यापैकी एक संख्या वाढली तर दुसरी त्याच प्रमाणात वाढते, म्हणजेच त्या संख्येचे काय आहे तर समचलन आहे असे आपण म्हणतो. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो
तो आपल्याला विचारलेला आहे की x आणि y हे समप्रमाणात आहेत, हे समीकरण रूपात कसे लिहितात. तर बघा आपण लिहून घेतलेलं आहे की x समीकरण y हे समीकरणाच्या रूपात x बरोबर ky किंवा x छेद y बरोबर k असे लिहितात. येथे k हे काय आहे तर k हे स्थिर पद आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो बघा काय आहे. m समप्रमाणात n आणि m बरोबर 5 आणि n बरोबर 20 असताना m बरोबर 6.5 असेल तर n ची किंमत आपल्याला इथे आपण ती काढून घेतलेली आहे. बघा m समप्रमाणात n, m बरोबर kn, त्यानंतर 5 बरोबर k गुणिले 20. आता 20ला आपल्याला काय करायचं आहे तर 5 ने आपल्याला 20ला भागायचं आहे. मग बघा 20 1 5 1 5 आणि 5 20. मग k बरोबर किती आलेला आहे तर 6.5 बरोबर 1/4 हे काय आहे n आहे. म्हणून n बरोबर काय आलेला आहे तर n बरोबर आलेला आहे 26. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे व्यस्त चलन म्हणजे काय. तर पहा मुलांना, व्यस्त चलन म्हणजे जेव्हा दोन संख्यापैकी एक संख्या वाढली की दुसरी संख्या त्याच प्रमाणात कमी होते तेव्हा त्या दोन संख्यांमध्ये व्यस्त चलन आहे असे आपण म्हणतो. आणि आपला जो पाचवा प्रश्न आहे तो आहे x आणि y हे व्यस्त प्रमाणात आहेत, हे समीकरण रूपात कसे लिहितात. तर बघा मुलांना कसे लिहितात ते समीकरण रूपात. बघा x 1/y हे समीकरणाच्या रूपात आपण लिहिलेलं आहे. x बरोबर x/y किंवा xy बरोबर k असे आपण ते लिहितो. येथे k हा काय आहे तर k हा चलनाचा स्थिरांक आहे. मग आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे खालील उदाहरणात कोणते चलन आहे ते लिहा. हौद भरण्यासाठी असलेल्या नळाची संख्या आणि हौद भरण्यासाठी लागणारा वेळ हे आपल्याला लिहायचं आहे. तर बघा हे काय आहे तर हे व्यस्त चलन आहे. जो आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे तो आहे खालील उदाहरण कोणते चलन आहे. कुठलं चलन याच्यामध्ये आपण वापरणार आहोत ते आपल्याला चलनाचं नाव लिहायचं आहे. बघा पिशवी दूध भरण्याच्या यंत्राद्वारे भरल्या जाणाऱ्या पिशव्या आणि त्या भरण्यासाठी लागणारा वेळ याच्यामध्ये कुठलं चलन वापरणार आहोत तर हे समचलनाचं काय आहे उदाहरण आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण जे काही प्रश्न उत्तरे होते ते देखील इथे आपण पूर्ण केलेले आहे. म्हणजे आपलं जे 7वं प्रकरण आहे चलन हे आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे प्रकरण आपण समजून घेतलेलं आहे, त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्न उत्तरं हे जे आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपण इथे करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं जे 7वं प्रकरण आहे चलन इथे आपण ते पूर्ण केलेलं आहे. तर नक्कीच हे प्रकरण तुम्हाला समजलं असेलच. तर हे जे 7वं प्रकरण आहे ते आपण इथे पूर्ण केलेलं आहे आणि लवकरच एका नवीन पाठामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.